नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयाची बँकिंगच्या दृष्टिकोनातून, बँकिंग एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून तयारी कशी करायची या विषयावर प्रामुख्याने लक्ष देणार आहोत। आता एक गोष्ट आपण मुळातून लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजी म्हटलं की ती एक भाषा आहे आणि भाषा कुठलीही म्हटली की त्याचे प्रमुख 4 उद्दिष्ट असतात, जे शॉर्टमध्ये असे सांगितले जातात: LSRW। आता हे कुठल्याही भाषेचे प्रामुख्यानं हे 4 उद्दिष्ट असतात आणि या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी जरी आपण प्रयत्न केला तरीही नॅचरली आपली इंग्लिश इम्प्रूव्ह झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर L फॉर लिसनिंग, L फॉर लिसनिंग। आणि लिसनिंगच्या बाबतीत जर विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण शाळेत जायच्या आधी देखील आपली स्वतःची मातृभाषा बोलू शकत होतो। हा प्रश्न स्वतःलाच विचारून पहा की आपण काहीही न शिकता कुठल्याही वर्गात जायच्या आधी आपण का बरं बोलू शकलो? तर त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला की आपण आपल्या भाषेचं खूप मोठ्या प्रमाणात श्रवण केलेलं आहे, अर्थात लिसनिंग झालेलं आहे। म्हणजे जेवढं अधिक लिसनिंग होईल तेवढं अधिक तुम्हाला बोलता येईल। अर्थात यलचा संबंध हा यसची आहे। यस म्हणजे स्पीकिंग। आणि स्पीकिंगच्या बाबतीत एवढंच म्हटलं जाते की स्पीकिंग हे तुमचं शास्त्रशुद्ध असलंच पाहिजे, ग्रॅमॅटिकल असलंच पाहिजे, असा काही फारसा याचा विचार केला जात नसतो। पण केवळ सहवासातून आणि आपल्या श्रवणामधून आपल्या सानिध्यात जे मंडळी येते त्या सगळ्या मंडळींचं बोलणं सतत आपल्या कानावर पडत असते आणि आपण कधी हेतुपुरस्सर तर कधी सहजतेनं ते सगळं आपण ऐकत असतो आणि ॲज अ रिझल्ट वी कॅन स्पीक दॅट लँग्वेज व्हेरी वेल। आणि हीच गोष्ट आता आपण इंग्रजीला जर लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की अनफॉर्च्युनेटली वी डिडंट हॅव गॉट सच अपॉर्च्युनिटीज। नाही मिळाले आपल्याला अशा प्रकारच्या संधी। आणि तो आपल्या सभोवती आपला मित्रपरिवार असो, आपलं घरचं वातावरण असो, हे आपल्याला आपल्या मातृभाषेचंच मिळालेलं असतं आणि परिणामतः आपण आपली मातृभाषा सहज आणि सुंदर बोलू शकतो। आता या लिसनिंगचा जर विचार केला तर आपल्याला कृत्रिमरित्यानं का होईना, आर्टिफिशियली का होईना, पण आपल्याला आता अशा प्रकारच्या इंग्रजी लिसनिंगच्या संधी प्राप्त कराव्या लागतील। जेवढ्या अधिक संधी तुम्हाला प्राप्त होतील तेवढं तुमच्याजवळ येणारं इंग्रजीचं ज्ञान वाढत जाईल, तुमच्यामध्ये नॅचरॅलिटी येईल, व्होकॅब्युलरी विविध प्रकारची तुमच्या कानावर आदळत जाईल आणि पर्यायानं आपोआपच आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्या अभ्यासामध्ये देखील सहजता निर्माण होते। आणि हे करत असताना, लिसनिंग करत असताना मग आता आम्ही हे आर्टिफिशियली कुठून तयार करायचं, कुठून आम्ही श्रवण करायचं एवढं? तर आज तुमची पिढी सुदैवी आहे, कारण तुमच्या पिढीमध्ये तुम्हाला अतिशय हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाल्यामुळं अनेक प्रकारची साधनं उपलब्ध झालेली आहे आणि त्या साधनांचा जर तुम्ही वापर केला तर विविध टॉक शो आहेत, टॉक शोज आहे, इंटरव्ह्यूज आहेत। इतकंच काय तर डेली न्यूज बुलेटिन आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही ह्या दररोज 5 ते 10 मिनटं तरी तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं का होईना, जरी आपल्याला ते आवडत नसलं तरी, कारण आज ती तुमची गरज झालेली आहे। इंग्रजी भाषा ही काळाची गरज ठरत चाललेली आहे। अर्थात त्यासाठी आपल्याला इंग्रज व्हायची गरज नाही आहे, फार मोठे पंडित आणि विद्वान होण्याची पण गरज नाही आहे। फक्त आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अर्थात आपण जे टार्गेट किंवा गोल ठरवलेला आहे तो प्राप्त करण्यासाठी या सगळ्या प्रोसेसमधून जाणं आवश्यक आहे। आणि म्हणून तुम्हाला मी आग्रहानं सांगेल की जितकं शक्य होईल तितकं श्रवण करा। जितकं श्रवण अधिक होईल तितकी तुमच्या कानावर 2 गोष्टीचा फायदा होईल, केवळ व्होकॅब्युलरीचाच नाही तर त्याही आधी प्रत्येक भाषेला आपला
एक ध्वनी असतो, साऊंड असतो, म्हणजेच हाऊ टू प्रोनाऊन्स द वर्ड. हे जे टेक्निक आहे हे ओरिजिनल तुम्ही जेव्हा इंग्रजी लिसनिंग कराल, जेव्हा अधिकाधिक इंग्रजी ऐकाल, तेव्हा तुम्ही देखील त्या पर्टिक्युलर वर्डचे प्रोनाऊन्सिएशन अगदी बिनचूक कराल. आणि म्हणून लिसनिंग आवश्यक आहे. आणि या लिसनिंगपासून केवळ आपल्याला त्या भाषेला, प्रत्येक भाषेला आपला स्वतःचा साऊंड असतो. इंग्रजीच्या बाबतीत तर हे मजेदार प्रकार आहे हा साऊंडचा. तो असा की बघा, हा यस मी इथे लिहिलेला आहे, एनीबडी कॅन रीड धिस वर्ड सिट. सो हिअर यस साऊंड्स लाईक स. एनीबडी नोज दिस. ओके, बट नाव आय एम गोइंग टू राईट अनदर वर्ड ऑन द बोर्ड अँड यू विल फाइंड दॅट हिअर इन धिस वर्ड यस हॅज अ डिफरंट साऊंड. याचा वेगळा आहे ध्वनी आणि याचा उच्चार तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपण कोणीच स्वर नाही म्हणत, शिव, आपण त्याचा ध्वनी श करतो. आणि म्हणून या साऊंडचा अभ्यास होण्याच्या दृष्टीनं, अर्थात प्रोनाऊन्सिएशनच्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यात पहिले जर लक्ष द्यायचं असेल तर ते द्यायचं आहे मित्रहो लिसनिंगवर. आणि म्हणून प्रत्येकाने दररोज केवळ 5 ते 10 मिनटं इंग्लिश टॉक शो असो, इंटरव्ह्यूज असो, एखादा आवडीचं सिरियल का असे ना तेही चालेल, आणि न्यूज बुलेटिन असो, पण 5 ते 10 मिनटं तुम्ही ते अवश्य ऐका. आणि कसं ऐका? लिसन विथ रॅप्ट अटेन्शन, अगदी एकाग्र होऊन ते ऐका. आणि पर्टिक्युलरली या बाबतीत मी एक आणखी सल्ला देईल की इंडियन न्यूज रीडर जे आहेत त्यांचं जर तुम्ही श्रवण केलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला अधिक मिळतो, कारण इंडियन इंग्लिशला देखील आज पुरेपूर मान्यता मिळालेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त श्रवण करा आणि त्या भाषेचा सहवास वाढवा की जेणेकरून आपण बाकीच्या उद्दिष्टाकडे नकळतच मग पावलं टाकू शकू. तर मित्रहो, आता तुम्हाला हे कळलंच असेल की भाषेमध्ये लिसनिंगचं महत्त्व काय आहे. आणि ते केवळ आपल्याला स्पीकिंगलाच फायदा होईल असं नव्हे, तर त्याच्यापासून आपल्या रीडिंगला देखील त्याचा बेनिफिट मिळतो. कारण तुम्ही ऑलरेडी आता तुमच्याजवळ काही ना काही व्होकॅब्युलरी आणि काही ना काही त्या भाषेचे जे ध्वनी असतात त्याच्याशी तुमचा संपर्क निर्माण झालेला असतो. आणि प्रत्येक भाषेची जी आपली ओन स्टाईल आहे त्याचा देखील आपल्याला लिसनिंगमुळं फायदा झालेलाच असतो. तेव्हा आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रीडिंग. आता रीडिंगच्या बाबतीत जेवढं तुम्ही वाचन अधिक कराल तेवढे तुमचा याचा मोठा संबंध जो येतो तो येतो प्रामुख्यानं व्होकॅब्युलरीशी. कारण तुम्ही कितीही वाचत गेले परंतु तुमच्याजवळ जर पुरेशी व्होकॅब्युलरी जर नसेल तर तुम्हाला त्या रीडिंगचं अंडरस्टँडिंग होत नाही. अंडरस्टँडिंग होण्यासाठी तुमच्याजवळ ॲडेक्वेट म्हटल्यापेक्षा इनफ व्होकॅब्युलरी हवी असते आणि ही व्होकॅब्युलरी तुम्हाला मिळवायची असते रीडिंगमधून. आता हे कशी मिळवायची? पर्टिक्युलरली आपण आपल्या बँकिंग एक्झामिनेशनच्या बाबतीत बोलत आहोत. तेव्हा बँकिंग एक्झामिनेशनच्या बाबतीत बोलत असताना आपण काय रीड करायचं? नॉव्हेलच्या मागं लागायचं नाही, स्टोरी बुक्स वाचायचे नाही, कार्टून नाही पाहायचे, ह्या कॉमिक्स नाही बघायचे फारसे. मग काय? कारण ते आपल्या दृष्टीनं तेवढे रिलिव्हंट नाही आहे. महत्त्वाचं ते असतं. आणि म्हणून जे अगदीच बिगिनर असतील त्यांनी एडिटोरियल वाचायचं आहे आणि एडिटोरियल संपादकीय वाचायचं आहे. आणि जे नवीन आहेत त्यांना थोडा इझी पॅटर्न म्हणजे इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसची लँग्वेज इतर पेपरच्या मानानं, इतर न्यूजपेपरच्या मानानं थोडी इझी आहे. आणि म्हणून आपल्याला यासाठी वेगवेगळ्या पेपरचे एडिटोरियल वापरायचे आहे. आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने इंडियन एक्सप्रेसला मी का फोकस करत आहे तर त्याचं कारण कम्पॅरेटिव्हली त्याची लँग्वेज थोडी इझी आहे. आणि हे कसं वाचायचं? इंडियन एक्सप्रेसनंतर ज्यांची काही तयारी झाली आहे, ज्यांनी माझं बेसिक कोर्सेस केलेले असतील आधी, त्यांनी ते हिंदू वाचू शकतात, इकॉनॉमिक टाइम्स वाचू शकतात, कुठलाही पेपर वाचायला हरकत नाही, पण आपल्या विषयाशी रिलेटेड.
आता वाचनाबद्दल कंटाळा येतो, स्वाभाविक आहे, परंतु याची सुरुवातच जर करायची असेल तर एकदम एडिटोरियलवालच तुम्ही गेले पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या आवडीचा मूव्ही रिव्ह्यूज आहे, स्पोर्ट्स मटेरियल, स्पोर्ट्स इव्हेंट आहेत, असे अनेक आहे. काही केवळ फायनान्सशीच संबंधित असतात असं नाही. वर्तमानपत्र म्हटलं की आजकाल सगळे विषय कव्हर केले जातात आणि या सगळ्या विषयातून आपल्याला एक केवळ आवड निर्माण होण्याच्या दृष्टीनं आपण आपला आवडीचा विषय निवडतो, इथपर्यंत ठीक आहे. परंतु आपल्याला मात्र फोकस जो करायचा आहे तो करायचा आहे आपल्या बँकिंगशी संबंधित असणाऱ्या गोष्टीवर. आणि म्हणून इंडियन एक्सप्रेसचं एडिटोरियल, हिंदूचं एडिटोरियल, इकॉनॉमिक्स टाईम्सचं एडिटोरियल आणि असा अनुभव देखील आहे. बँकिंग एक्झाममध्ये जे पॅसेजेस येत आहेत त्यात जास्तीत जास्त प्रमाण याच पेपरमधले, याच न्यूजपेपर्समधले कटिंगचा अंतर्भाव झालेला आढळून आलेला आहे. म्हणून आम्ही आग्रहानं विद्यार्थ्यांना सांगतो नेहमीच की तुम्ही या विशिष्ट पेपरचे एडिटोरियल वाचा. आता हे कसे वाचायचे तर यासाठी मात्र मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. तो त्रास असा की यासाठी आता आपल्याला एक आपलं नोटबुक स्वतःचं तयार करायचं आहे आणि हे नोटबुक करताना, हे एडिटोरियल वाचत असताना दररोज किमान 10 वर्ड तरी तुम्ही काढले पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही तुमची शब्दसंपदा वाढवणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या रीडिंग केवळ पोपटपंची ठरेल. पण त्यात नेमकं त्या संपादकाला काय सुचवायचं आहे किंवा एखाद्या आर्टिकलमध्ये अथरला व्हॉट द अथर वॉन्ट्स टू कन्व्हे टू द रीडर्स, ह्या ज्या खास गोष्टी असतात, अर्थात त्याची सेंट्रल आयडिया आणि थीम, एवढं जरी तुम्ही हस्तगत करू शकले, आणि हे केव्हा करू शकाल जेव्हा तुमच्याकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शब्दसंपत्ती तयार होती. आणि ही शब्दसंपत्ती तयार करण्यासाठी आता मी तुम्हाला आग्रहानं सांगत आहे की दररोज किमान 10 वर्ड्स काढायचे. आता हे 10 वर्ड्स काढल्यानंतर डिक्शनरी रेफर करा की गुगल रेफर करा की आणखी वेब डिक्शनरी घ्या, कुठलीही घ्या, त्याचा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये तो वर्ड आणि त्याचा मिनिंग हे दोन्ही लिहायचे आहे. आणि नुसतेच लिहायचे नाही तर एक थोडं जास्तीचं काम सांगत आहे की त्याचा एक आपला मराठीत, अर्थात मराठीतच असलं पाहिजेच नाही, काही विद्यार्थी माझ्यासमोर हिंदी मिडियमचे पण आहेत, काही उर्दू मिडियमचे पण आहेत, तेव्हा अशांनाही मला शिकावं लागलं. तेव्हा आपल्या स्वभाषेत देखील त्याचा एक अर्थ लिहा. कारण स्वभाषेमध्ये तुम्हाला जेव्हा अर्थ समजतो एखाद्या गोष्टीचा तेव्हा नेमका त्यातल्या अर्थछटा ज्या असतात किंवा त्या लेखकाला काय सुचवायचं आहे त्या अर्थापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचता. आणि म्हणून आज तुम्हाला पहिल्या दिवशी मी हा त्रास देणार आहे की रीडिंग कसं करायचं. कारण पॅसेज म्हटलं की त्याला बाबा मी स्पीड मेंटेन कसा करू वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपण नंतर बघू. आज आपल्याला स्पीडचा विचार करत नाही, वी आर ओनली बिगिनर्स, पण असं समजायचं. आणि एवढं सगळं केल्यावरही आपण काही फार मोठी इंग्रजीचे पंडित होणारा, परफेक्ट होणारा अशातला भाग नसतो. नो बडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड, एनीबडी कॅन गो रॉंग. तेव्हा याचं कुठल्याही प्रकारच्या भावना अशा प्रकारच्या मनात येऊ न देता, कारण कष्ट घ्यायची तयारी तर आपल्याला करावीच लागेल. कष्ट घ्यायची तयारी असेल तर, आणि तुमची ती आहे, ज्या अर्थी तुम्ही ॲडमिशन घेत आहात आणि ज्यांनी घेतले आहे त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपल्याला कष्ट सोसण्यासाठी आम्ही तयार आहोत. बरोबर आहे ना. आणि म्हणून दररोज 10 शब्द जर काढले आणि इथून आता परीक्षेला साधारण 2 महिने जरी असतील तरी तुम्ही विचार करा तुमच्याजवळ 400-500च्या वर शब्द होणार आहे. आता हे शब्द काढताना तुम्हाला मी मुद्दामच ते पर्टिक्युलर न्यूजपेपर्स सांगितले, कारण त्याचा संबंध तुमच्या बँकिंगशी आहे. त्यामुळे तुम्ही जे वर्ड्स काढणार आहात ते आपल्या बँकिंग एक्झामिनेशनशी निगडीत असतील. आणि याचा परिणाम असा होईल की जसं जसं तुम्ही पुढचे एडिटोरियल वाचत जाल तुम्हाला असं आढळून येईल की काही शब्द रिपीट होत आहे. कारण पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काही शब्दांचं रिपिटेशन हे अटळ असते आणि 1-2दा आपण शब्द काढले की आपल्याला ते ओळखीचे वाटू लागतात. फक्त दुसऱ्या दिवशी शब्द काढताना मात्र एक आणखी खबरदारी घ्यायची असते, ती ही की आदल्या दिवशी काढलेले शब्द एकदा तरी वाचायचे असतात. आणि शब्द केवळ वाचून लक्षात राहत नाही किंवा त्याचे अर्थपाठ करूनही लक्षात राहत नाही, तर शक्यतोवर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे 10 शब्द वापरलेले आज निवडलेले आहे त्यातले 1-2 शब्द तरी आपल्या स्पीकिंगमध्ये आले पाहिजे, अर्थात त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. आणि असं युटिलायझेशन जेव्हा तुम्ही कुठल्याही शब्दाचं करू शकता तेव्हा ती
तेव्हा तो शब्द तुमच्या कायम स्मरणात राहतो आणि तुमची शब्दसंग्रह करण्याची जी हॅबिट आहे ती हॅबिट तुम्हाला आणखी एनरिच करणार आहे. तेव्हा दररोज 10 शब्द काढायचे आणि हे 10 शब्द काढत असताना आदल्या दिवसाचे शब्द पुन्हा वाचायचे, त्याला रिवाईज करायचं म्हणा आणि ते काढलेले शब्द आपल्याला आपल्या व्यवहारात त्याचं ॲप्लिकेशन कसं करता येईल यासाठी प्रयत्नशील राहायचं. म्हणजे तुमच्याजवळ इनफ व्होकॅब्युलरी होईल आणि जेव्हा आपल्याजवळ अर्थासहित व्होकॅब्युलरी तयार होईल तेव्हा त्या लेखकाला किंवा संपादकाला त्या एडिटोरियलमधून त्या आर्टिकल्समधून काय बरं नेमकं सुचवायचं आहे हे तुम्ही नेमकं निदान त्याची सेंट्रल आयडिया किंवा थीम ज्याला तुम्ही म्हणता तो तुम्ही हस्तगत केल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा थीम लक्षात आला, त्या रायटरचा टोन लक्षात आला, त्याला नेमकं काय वाचकाला सांगायचं आहे तर त्यावरच आधारित पॅसेजवरचे प्रश्न असतात. आणि म्हणून या विशिष्ट संदर्भात या लेखकाचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का केवळ तो आपल्याला इन्फॉर्मेशनच देऊन राहिलेला आहे, अशा प्रकारची दृष्टी तुमच्यात निर्माण होईल. आणि म्हणून रीडिंगचा संबंध जसा स्पीकिंगशी येणारच आहे तसाच त्याचबरोबर आपल्या प्रश्नपत्रिकेतले हे जे RC ज्याला तुम्ही म्हणता, RC अर्थात रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन समजण्यासाठी तुम्हाला त्या पॅसेजमध्ये काय झालं आहे लिहिलेलं आहे हे रिअलाईज झालं पाहिजे, त्याची सेंट्रल आयडिया तुम्हाला पकडता आली पाहिजे. आणि ही सेंट्रल आयडिया पकडण्यासाठीच पहिल्यानं भरपूर ऐका, नंतर वाचनाला सुरुवात करा, वाचन करत असताना शब्दसंग्रह वाढवा आणि शब्दसंग्रह वाढवताना त्याचा अर्थापर्यंत पोहोचा. अर्थात रोज तुम्ही 10 शब्द जर काढले तर तुमचे स्वतःचं असं एक वर्क कलेक्शन तयार होईल, एक ट्रेझरी तयार होईल, तुमची ओन डिक्शनरी झाल्यासारखी ती होईल. आणि तुमच्या असं लक्षात येईल की तेच ते शब्द पुन्हा पुन्हा भेटू लागलेले आहेत. त्यामुळं कुठलाही पॅसेज वाचायला तुम्हाला डे बाय डे अधिकाधिक सोपं वाटू लागेल. तर मित्रांनो, आता आपल्याजवळ पाहिजे त्या प्रमाणात व्होकॅब्युलरी गोळा झाली आहेत आणि व्होकॅब्युलरी गोळा झाल्यामुळं थोडंफार आपल्यात रीडिंग स्किल येऊ लागलेलं आहे. परंतु परीक्षा म्हटली का त्याचा सगळ्यात जास्त संबंध येतो WC अर्थात रायटिंग स्किल्स. आणि रायटिंग स्किल हस्तगत करायचं असेल तर सर्वप्रथम त्याचा बेस आहे ग्रामर. स्पीकिंगमध्ये आपण काय बोलतो आहे, आपलं ग्रामर किती चुकते, कोणी तुम्ही त्याला नोटीस करणार नाही किंवा कोणी त्यातून दोषी काढण्याचा प्रयत्न करणार नाही. पण जेव्हा आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेला जातो आहे आणि आपल्याला आपलेच उत्तरं लिहायची आहे आणि तेही बिनचूक, तर ते उत्तर बिनचूक यायचे असेल तर त्या सगळ्यांचा बेस आहे ग्रामर. आणि आता आपल्या वयोगटाचा जर विचार केला तर त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आपण हे सगळे ग्रामर 10वीपर्यंत कोणी 12वीपर्यंत जवळपास शिकलेलं आहोत. मग हे जवळ शिकलेलं असूनही आपण का मागं पडलो, तर त्याचं कारण असं झालं आहे की 10वी-12वी नंतर कोणीही याच्याकडे गांभीर्यानं बघितलं नाही, कोणीही याला तेवढ्या सिरियसली घेतलंच नाही मुळात. आणि आता जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या क्षेत्रात येतो तेव्हा मग मात्र आपली पंचायत होते. आणि म्हणून आता आपण अगदी बारीक सारीक तर रूल काही एवढे पाहूच असं नव्हे, परंतु साधारण आपलं रायटिंग चुकणार नाही, उत्तर नेमकं शोधता येईल साधारण, त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील या दृष्टीनं जे अत्यावश्यक नियम आहे त्या अत्यावश्यक नियमांचा विचार करणं इथं भाग आहे. आणि म्हणून रायटिंग स्किल प्राप्त करायचा असेल आणि तो करावाच लागेल, आणि हा रायटिंग स्किल मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामरला अर्थात इंग्लिशचं ग्रामर मुळापासून माहीत करावं लागेल. अक्षरशः पार्ट ऑफ स्पीचपासून याची आपण सुरुवात करू शकतो. कारण आपण रीडिंग कितीही चांगलं झालं परंतु त्या रीडिंगमधलं अंडरस्टँडिंगही व्हायला लागलं तर हे अंडरस्टँडिंग तुम्हाला मेन्शन करावं लागेल
तुमच्या परीक्षेत तुम्हाला याचं उत्तर लिहावं लागेल. आणि हे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला ग्रामरच्या बाबतीत अगदी सखोल विचार करणं आवश्यक आहे. आता हा एक वादाचा मुद्दा आहे, मी यावर आपला वेळ खर्च करणार नाही. काहींच्या मते ग्रामर आवश्यक नाही, काहींच्या मते ग्रामर एसेन्शियल आहे. मग ह्या वादात मला पडायचं नाही. पण आपण जर विचार केला ग्रामर का आवश्यक नाही, तर ज्यांना लहानपणापासून इंग्लिश लिस्निंगचा सराव झालेला असेल, अगदी लहान वयापासून जे इंग्रजी माध्यमातूनच शिकत आलेले असेल, त्यांना त्याचं रिडिंगही एवढं वाढलेलं असते आणि त्यांना सराउंडिंगही सगळं इंग्रजीचंच मिळालेलं असते. त्यामुळं ते जे काही बोलतात ते 90% ग्रॅमॅटिकली करेक्टच असते. पण आपल्या वर्गामध्ये येणारे जे विद्यार्थी मित्र आहेत हे प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारे आहेत किंवा सेमी इंग्लिशमधून येणारे आहे किंवा मराठी माध्यमातून येणारे आहेत. आणि याचा परिणाम असा होतो की त्यांना पाहिजे त्या प्रमाणात ह्या गोष्टीची उपलब्धता होत नाही. अर्थात त्यांना खूप इंग्रजी ऐकायलाही मिळत नाही. ऐकायला मिळत नाही त्यामुळे स्पीकिंग काय करणार, आणि स्पीकिंग करण्याचा प्रयत्न केला तर मनात असणारी भीती, पीपल वुड लाफ ॲट मी वगैरे वगैरे काय असेल ते, आय मे गो रॉंग, ते काय चुका होतच असतात, त्याचं काहीच नाही. एनीबडी कॅन गो रॉंग. कारण आपण आपल्या मिस्टेक्समधून आज वी कॅन लर्न फ्रॉम अवर मिस्टेक्स. आणि ह्या चुका होणार तेव्हा तुम्हाला पहिल्यानं तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवून बोलण्याचं धाडस करावंच लागेल. त्यासाठी तुम्ही तुमच्याच वर्गातील मित्रांचा एक ग्रुप बनवायचा आणि बोलण्याचा सराव करायचा. आणि हे एकदा बोलणं यायला लागलं की मग आपल्याला वळावं लागते रायटिंगकडे. आता या रायटिंग स्किलसाठी तुम्हाला रीडिंग देखील भरपूर लागेल. कारण रीडिंग का लागेल तर विविध प्रकारचा सेंटेन्स पॅटर्न, टेन्सचा अभ्यास, त्यात येणारे वेगवेगळे शब्द अर्थात काइंड्स ऑफ वर्ड्स, या सगळ्या गोष्टीचा कसा क्रम असावा, त्याचा सिक्वेन्स कसा असावा, ह्या सगळ्या रचना ज्या काही शिकायच्या असतात, ह्या सगळ्याच्या सगळ्या रचना आपल्याला याचा मूळ आधार जर काही असेल तर तो असतो ग्रामर. आणि म्हणून ग्रामर शिकणं आपल्यासाठी अटळ आहे. कारण आपण परीक्षा देणार आहोत, परीक्षा द्यायची आहे म्हणून केवळ बोलायचं आहे तर मग तुमचं ते ग्रामर चुकलं काय, थोडंसं काय बिघडलं काय, त्यांना काही बिघडणार नाही. आणि मी अशासाठी उदाहरणं पण देतो. इंग्रजीमध्ये तर इतके अपवादाच्या गोष्टी आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर तुम्ही तर हा नियम शिकवला, पण इथं तर ते वापरलं नाही. जनरली आम्हाला आमचे सर लोक सांगतात, आम्ही पण शिकवतो, मी पण असंच शिकवतो की साधारण ह्याच्या कुठल्याही रूपापुढे आपण V3 वापरतो. ओके, हा साधा नियम आहे. साधारण परफेक्ट टेन्स वगैरेमध्ये तुम्हाला ह्या गोष्ट नेहमीच दिसते. आता हॅड नंतर V3 लिहितो, नियम आहे. नियम म्हटला की तो जास्तीत जास्त प्रमाणात बिनचुकच असायला पाहिजे. पण इंग्रजीमध्ये हे प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. कारण तुम्हाला हॅडच्या पुढं बरेचदा जेव्हा हॅड बेटरचा पॅटर्न येतो तेव्हा इथं V1च दिसते. यू हॅड बेटर अंडरस्टँड, यू हॅड बेटर गो नाऊ, हे जे आपण ऐकतो तर आपण आतापर्यंत शिकलेला नियम वेगळा असते आणि अपवादाचा नियम वेगळा आहे. आणि म्हणून अशा काही ज्या खास गोष्टी आहे या गोष्टींवर आपल्याला इंटेन्शनली लक्ष द्यायचं असते. कारण असे इंग्रजीमध्ये प्रत्येकच गोष्टी आहे. अक्षरशः स्पेलिंग रचनेपासून देखील तुम्ही विचारात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की स्पेलिंगच्या बांधणीत देखील त्याच्यात सायलेंट लेटरचा प्रकार आहे. आता हा सायलेंट लेटर्स काय आहे तर ते लिहायसाठी आहे पण उच्चारासाठी नाही. इंग्रजीमध्ये जवळपास बहुतेक अक्षर सायलेंट आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल के सारखं अक्षर सायलेंट आहे. आपण कधी त्याचा उच्चार कसा करतो आपण सगळ्यांना माहीत आहे. अगदी कॉमन वर्ड लिहिला मी मुद्दाम, नो आहे. किंवा टी सारखा शब्द, या शब्दामधला TALK तर आपण यलचा उच्चार करत नाही, तो लिहायसाठी असे सायलेंट लेटर्स आहे. आणि हे सायलेंट लेटर आहे म्हणजे याचं ज्ञान केव्हा होईल जेव्हा आपण भरपूर ऐकलेलं असतं या न्यूज रीडरचं म्हणा, टॉक शोमधून म्हणा, इंटरव्ह्यूजमधून म्हणा किंवा विविध सरांच्या तोंडून
जेव्हा ते शिकवतात तेव्हा त्यांच्या उच्चाराकडे जेव्हा आपलं लक्ष जाते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इंग्रजीमध्ये असे खूप सारे अक्षर आहेत की जे आता बघा, आता हा नेहमीचा आपला शब्द HOUR, बट वी नेव्हर प्रोनाऊन्स ह इन द बिगिनिंग ऑफ दिस वर्ड. सो हाऊ डू वी प्रोनाऊन्स इट? आवर. सर हे वाचन कौशल्य जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा ग्रामरचा हात धरावा लागतो. आणि ग्रामरची सुरुवात आपल्याला करायची आहे तर अक्षरशः पार्ट ऑफ स्पीचपासून. तेव्हा मित्र हो, आज आता आपण लगेच कोणत्या भागाकडे सुरुवात करूया तर आपण इंग्लिश ग्रामरचा विचार करूया. आणि ग्रामरचा विचार करत असताना ग्रामरची सुरुवात अगदी या भागापासून आपण करू शकतो, पार्ट्स ऑफ स्पीच. आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच जगातल्या सगळ्या भाषेत 8च असतात. दे आर 8. आणि ह्याला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 2 शब्द मी तुमच्यासमोर मांडले होते, त्याची फक्त आठवण देऊन द्यायची आहे मला. लेटर अँड साऊंड. कारण लेटर अँड साऊंड there are 26 letters in English, no problem, and they are divided into 2 parts. 2 भागात वाटणी केलेली आहे. कशाला काय म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे म्हणून आपण याला काही फारसा वेळ देणार नाही. व्हॉवेल्स अँड कन्सोनंट्स. Vowels and consonants, and there are 5 vowels and remaining 21 letters, alphabets are the consonants. So what is called vowels and what are called the consonants? This is the another side. This is the another aspect of this letter. हा वेगळा भाग आहे थोडासा. कसा वेगळा आहे तर मला फक्त माहिती करून द्यायची होती. vowel means आपण लहानपणी जे शिकलो अगदी प्राथमिक शाळेमध्ये तो म्हणजे अ चा पाढा. काय म्हणू आपण? अ आ इ ए ऐ उ औ हेच म्हटलं. म्हणजेच याचा अर्थ मराठीतला अ चा जो आपला पाढा आहे तोच पाढा तुम्हाला इंग्रजीमध्ये ए ई आय ओ यू हे 5 लेटरच्या माध्यमातून, मराठीमध्ये जरी ते संख्येनं जास्त असतील तरी इंग्रजीमध्ये हे 5च लेटर सगळ्या स्वरांचं काम करत असते. आणि म्हणून इथंच तुमचा अ असला पाहिजे, इथंच आई असला पाहिजे, इथंच ही असली पाहिजे, इथंच ऐ पण असला पाहिजे, औ पण असला पाहिजे, सगळं यात असलं पाहिजे. आणि हे एवढ्यासाठी सांगत आहे की आर्टिकलची एरर फाइंडिंग करायची आहे. म्हणून ग्रामरचा संबंध तुम्हाला रायटिंग स्किल्स काय म्हटलं मी तर एरर फाइंडिंग करायची आहे किंवा रिअरेंजमेंट करायची आहे, क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स जोडायचा आहे. तर हा सगळा भाग जोडण्यासाठी तुम्हाला ग्रामरची नितांत आवश्यकता आहे. आता साऊंडचा आणि याचा विचार करायचा गरज का पडली तर इंग्रजीमध्ये आर्टिकल नावाचा प्रकार आहे. आणि आर्टिकल लिहित असताना आपण जनरली म्हणतो की व्हॉवेलनं सुरू होणाऱ्या नाऊनपूर्वी ॲन वापरावा आणि कन्सोनंटनं सुरू होणाऱ्या सिंग्युलर नाऊनच्या पूर्वी ए वापरावा. ओके, हे नेहमी ऐकतो आम्ही. पण गंमत अशी आहे इंग्रजीमध्ये की एकीकडे म्हणतोय आपण की व्हॉवेलने सुरू होणार, हा जनरल रूल झाला. यामध्ये काहीतरी सूक्ष्म छटा आहे. कुठली छटा आहे बघा. ॲन ऑरेंज वगैरे ठीक आहे, हां, ॲन ऑरेंज, ॲन एलिफंट, जे काय असेल ते ॲन ॲन्ट वगैरे. परंतु आता बघा, आताच एक शब्द मी इथे लिहिला होता, अवर. आणि जर आपण शिकलो त्याप्रमाणे जर नियम लावतो म्हटलं अवर, तर आपण काय बरं प्रोनाऊन्स करतो? आपला साऊंड कोणता येतो आहे तो पहा. साऊंडवर लक्ष द्या. जर तो व्हॉवेल साऊंड असेल, अर्थात व्हॉवेल साऊंड असेल याचाच अर्थ काय तर त्याचा जर अच्या पाढ्यानं कुठून तरी सुरुवात होत असेल, हे अगदी सोप्या भाषेत सांगत आहे मी, अच्या पाढ्यातून जर त्याची सुरुवात होत असेल आणि ते जर एकवचनी नाऊन असेल, सिंग्युलर नाऊन असेल, तर त्याला व्हॉवेलचाच नियम लावावा लागतो. आणि म्हणून अवरच्या आधी आपण कधीच ए वाचण्यात आपल्या येत नाही किंवा आपण कधीच ए वापरत नाही.
आणि अशी प्रत्येकच बाबतीत हे इंग्रजीमध्ये घडतं, म्हणून साऊंडला महत्त्व आहे. या नावावर आहे. एलिफंट अगदी बरोबर आहे, काहीच प्रश्नच नाही. परंतु बघा आता कन्सोनंटचं एखादं उदाहरण पाहू आपण. फार उदाहरणं बघायचे नाही आहे आपल्याला. इथं मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला. ओल्ड मॅन, नो प्रॉब्लेम, सरळ नियम आहे. ओल्ड अच्या पाण्यानं सुरू करत आहे, तुम्ही बरोबर लिहू शकता. पण मी जर लिहित असेल बिग एलिफंट, बिग एलिफंट, साधा नियम आहे, कारण तुम्ही ब न सुरुवात करता, त्यामुळं तुम्ही अ बिग एलिफंट म्हणता. 2-4 उदाहरणं तुमच्या कानावर मला टाकायची आहे फक्त, म्हणजे त्यावरून तुम्हाला यातला बारकावा समजेल. फक्त अचा पाढा सोडून द्यायचा आहे आपल्याला, आणि अचा पाढा सोडल्यानंतर गर ग, अ गर्ल. परंतु मला म्हणायचं आहे इंटेलिजंट गर्ल. आता मात्र माझ्या या नाऊनला मी ॲडजेक्टिव्ह वापरला आहे, आणि या ॲडजेक्टिव्हची बिगिनिंग माझा साऊंड काय सांगतो आहे, ई, आणि म्हणून मला इथं ॲन लिहावं लागेल. आणि असे आपल्याला फसवे शब्द इंग्रजीमध्ये भरपूर आहे, बरोबर आहे ना. आता एच ऑनरेबल मॅन, ऑनरेबल मॅन असं समजा म्हटलं तर ऑनरेबल मॅन म्हटल्यावर नुसता मॅन जर असता तर मी अ मॅन म्हटलं असतं, कारण तो कन्सोनंटनं सुरुवात झाला. परंतु ऑनरेबल मॅन जेव्हा मी म्हणतो तेव्हा मात्र मला ध्यानच लिहावं लागते, कारण जरी माझ्या डोळ्यानं इथे एच दिसत असेल तरी मी त्याचा साऊंड आ करतो आहे, अर्थात अचा पाढा वापरतो आहे. आणि म्हणून ऑनरेबल मॅन. आणि आता हा दुसरा बघा, हा युरोपियन मॅन. आता काय फरक आहे बघा. युरोपियन मॅन डोळ्यानं काय दिसून राहिला, ई, दॅट इज द व्हॉवेल. मग व्हॉवेलचा रूल लावता येईल काय, नाही येत, कारण आपण मराठीमध्ये बरोबर लिहून मुद्दाम लिहित आहे मी हे बघा. मराठीमध्ये आपण असं लिहितो, य, नॉट अचा पाढा, नाही आहे अचा पाढा, य आहे. य आहे म्हणजे याला आपल्याला कन्सोनंटचा नियम लावावा लागतं, आणि म्हणून अ युरोपियन मॅन. आणि म्हणून पार्ट ऑफ स्पीच सुरू करण्यापूर्वी हे जे थोडंसं सांगितलेलं आहे की लेटर्स आणि साऊंडचा संबंध आर्टिकलशी येत असल्यामुळं प्रामुख्यानं मला हे सांगणं भाग पडलं आहे. व्हावेल साऊंडनं सुरू होणारं एकवचनी नाऊन जर असेल तर ॲन वापरा, परंतु कन्सोनंट साऊंडनं सुरू होणारं एकवचनी नाऊन असेल तर ए वापरायचा, आणि कुठल्याही अनेक वचनाला दी वापरायचा. हे साधे नियम आहे, काही खोलातले नाही आहे. दीचे आणखी आपल्याला बारीक नियम शिकायचे आहे. ते आर्टिकल नावाचं जेव्हा आपण चॅप्टर सुरू करू तेव्हा त्यात आपण आणखी खोलात जाऊ शकू. पण आज पार्ट ऑफ स्पीच सुरू करण्यापूर्वी लेटर्सचं आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला दिली साऊंड अँड प्रोनाऊन. आणि याच लेटरच्या आधारे तयार होतात वर्ड्स, आणि हे वर्ड्स जे तयार होतात या 26 लेटरच्या माध्यमातून तयार होतात. आता याचं कॉम्बिनेशन झालं की वर्ड होतात, पण हे कॉम्बिनेशन कसंही होऊन चालत नाही, ते मिनिंगफुल असायला पाहिजे. कुठला तरी शब्द उच्चारल्याबरोबर वाचकाला किंवा श्रोत्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे, कळला पाहिजे, तरच त्याला शब्दाचा दर्जा प्राप्त होतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की वर्ड इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हावेल्स अँड मिनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ व्हावेल्स अँड कन्सोनंट्स. तर आता अशा प्रकारे आपण पार्ट ऑफ स्पीचला स्पर्श करण्यापूर्वी, हात लावण्यापूर्वी थोडीशी माहिती काढून घेतली आहे, ती लेटर्स अँड साऊंड्स.